दिवंगत लोकनेते बापूसाहेब गजानन पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त श्री कालिका विद्याप्रसारक संस्था शिरूड तालुका जिल्हा धुळे व दिवंगत लोकनेते बापूसाहेब गजानन नारायण पाटील शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा मंच शिरूड महोत्सव 2026 अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील शिरूड येथील श्री कालिका विद्याप्रसारक संस्थेचे FM खंडेलवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरूड तालुका जिल्हा धुळे येथे दिवंगत लोकनेते बापूसाहेब गजानन नारायण पाटील शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा महोत्सव 2026 अंतर्गत दरवर्षी सालाबादाप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते। तर त्यानिमित्तानेच आज दिवंगत लोकनेते बापूसाहेब गजानन नारायण पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त सदर या स्पर्धा घेण्यात आल्या। तर आज दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी या स्पर्धांचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले। यावेळी श्री कालिका विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब विजय गजानन पाटील व सचिव दादासो आशुतोष पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। तर यावेळी संचालिका हेमलता सूर्यवंशी, समन्वयक पंकज भाऊसाहेब पाटील, प्राचार्य SK वसईकर, उपप्राचार्य CB पाटील, प्राध्यापक GR पाटील, CS बदाने, उपशिक्षक ललित पाटील, बोरसे सर, अमित बदाने, VS साळुंके, पर्यवेक्षक SV पाटील, सचिन बोरसे, अंबादास पाटील, शांताराम सूर्यवंशी, JM बोरसे, CB साळुंके, पंकज पाटील, प्रवीण पाटील, MP थोरात, NR ठाकरे, MD पठाण, HD थोरात, प्रतीक सोनवणे, भूषण घुगे, प्रतीक सोनवणे, DB कोडी, JR चव्हाण, JB देसले, PC पाटील, HD परमार, मनोज विस्पुते, RP कटारे, चेतन पवार, VC पाटील, NT पाटील, ND पाटील, TS देसले, BP मोरे, PV पाटील, KS पाटील, KR सानप, दत्तात्रय पाटील, DN पाटील, सचिन मोरे, स्वप्नील पवार, सागर मोरे, विजय आयरे, अतुल पाटील, पंकज पाटील, संदीप पाटील, विजय पाटील, MS साळुंके, उल्केश पाटील, श्याम बदाने, संग्राम पाटील, दळवी सर आदी सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, किशोर पाटील, AK पाटील, दगडू पाटील, किरण मगर, सनी पाटील आदी सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, उद्घाटन करण्यात आले। तर प्रसंगी या ठिकाणी सदर स्पर्धेचा समारोप उद्या दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता होणार असून या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सुरुवातीला लोकनेते बापूसाहेब गजानन पाटील यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तर स्पर्धेचे प्रामुख्याने 22 संघ सहभागी झाले असून 14, 17 व 19 वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून विजयी स्पर्धकास प्रथम 2100 रुपये, द्वितीय 1100 रुपये प्रत्येक गटात या ठिकाणी बक्षीस देण्यात येणार असून उत्तेजनार्थ बक्षीस देखील देण्यात येणार आहे। तर त्याचबरोबर सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे। तर अतिशय उत्साहात सदर या स्पर्धा पार पडत आहेत। आज आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि आमच्या असलेल्या आधारवर दिवंगत बापूसाहेब गजानन नारायण पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त तालुकास्तरीय भव्य अशा क्रीडा स्पर्धांचं आयोजन FM खंडेलवाल माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी उद्घाटनाच्या प्रसंगी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब विजय गजानन पाटील, तसेच संस्थेचे सचिव आदरणीय दादासाहेब आशुतोष विजय पाटील, संस्थेच्या संचालिका आदरणीय ताईसाहेब हेमलता सूर्यवंशी, संस्थेचे समन्वयक आदरणीय पंकज भाऊसाहेब, उपस्थित माझे सर्व स्टाफ आणि बाहेरून या स्पर्धेसाठी प्रवेशित झालेले 22 एकूण संघ, त्या 22 संघाचे प्रशिक्षक, सर्व टीमचे कोच आणि विद्यालयाचे सर्व विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या आयोजनाकरता 3 गट तयार करण्यात आलेले आहेत, 14 वर्षीय, 17 वर्ष आणि 19 वर्षीय खुला गट। या अशा तिन्ही गटांमधून 22 स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। त्यातून विजयी होणारे जे स्पर्धक आहेत त्यांना आमच्या दिवंगत लोकनेते बापूसाहेब गजानन नारायण पाटील सांस्कृतिक क्रीडा मंचतर्फे ट्रॉफी आणि प्रत्येक सहभागी खेळाडूला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। आज
या निमित्ताने आपण उपस्थित जेवढी या ठिकाणी आलेले प्रमुख पाहुणे होते, त्यानंतर या क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या सर्व स्पर्धकांना आणि त्यांच्या कोचला आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा उद्या महिला खेळाडूंचा सुद्धा या ठिकाणी संघ आलेले आहेत. त्या मुलींच्या संघांच्या मॅचेस संपल्यानंतर 4 वाजता सायंकाळी याच प्रांगणामध्ये आपल्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. बक्षिसाची त्यामध्ये रक्कम प्रथम पारितोषिक 3100, त्यानंतर द्वितीय पारितोषिक 2100 आणि तृतीय पारितोषिक 1100 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक गटातून ते देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर विजयी जो संघ आहे त्यांना ट्रॉफी पण देण्यात येणार आहे आणि सहभागी प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात येणार आहे.